टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। तुमच्यावर गुन्हे दाखल झाले, काय नेमकं तुमचा आरोप आहे? खरं तर जेगा प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या ते जमिनी सरकार अक्षरशः मातीमोल भावामध्ये खरेदी करत आहे। एका बाजूने हे सरकार समृद्धी महामार्गामध्ये ज्या जमिनी चालल्या त्या जमिनीला हे सरकार एकराले 50 लाख रुपये देते आहे, 50 लाख रुपये एकराने खरेदी करते। आणि दुसऱ्या बाजूने आमच्या जिगा प्रकल्पातल्या हजारो शेतकरी जमीन चालल्या त्यामध्ये निवळ 17-18 लाख रुपये एकराने खरेदी करतात। त्या जमिनीमध्ये दुसरी जमीन शेतकरी घेऊ शकत नाही। अशी सर्व शेतकऱ्याचं म्हणजे त्याबद्दल प्रचंड नाराजी होती या सरकारबद्दल। आणि म्हणूनच या जिगा प्रकल्पातील जे बाधित शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी चालल्या त्या शेतकऱ्यांना किमान या सरकारने एकराले 40 लाख रुपये मदत दिली पाहिजे, ही अशी आमची मागणी होती। आणि त्या प्रकल्पामध्ये हजारो कोटी रुपयाचा घोटाळा ठेकेदारीने करून ठेवलेला आहे। मी की आता हे नवीनच काहीतरी तक्रार केली अशातला प्रकार नाही आहे। अनेक दिवसापासून या घोटाळ्याच्या संबंधित माझ्या तक्रारी आहेत। सरकार एका बाजूने दखल घ्यायला तयार नाही आणि कुठंतरी आता याची चौकशी होते की काय, हा ठेकेदारांच्या मनामध्ये भेव म्हणजे त्याच्यामुळे या ठेकेदारांनी संगत एकत्रित येऊन ज्यांच्या नावाने जमीनच नाही, प्रकल्पात त्यांची जमीनच गेली नाही, संपादित केली नाही, सातबाराच नाही, अशा महिलेला समोर करून माझ्या नावाच्या खंडणीची खोटी तक्रार त्या ठिकाणी दाखल केली आणि हे माझ्यावर गुन्हे दाखल केले। हे सर्व आमच्या यामध्ये घोटाळा कसा झाला हे सुद्धा आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले आणि त्यामुळे माननीय न्यायालयाने आज मला या ठिकाणी जामीन मंजूर केलेला आहे। ती महिला शेतकरी खरोखर आहे की सरपंच काय ते आता मी पेपरमध्ये वाचलं आहे, त्या ठिकाणी सरपंच त्या लिहिल्या जाते, परंतु ते महिला माजी सरपंच नाही तर सध्याचे सरपंच नाही आहेत। आणि दुसऱ्या बाजूनं जे ठेकेदारांनी तक्रार देण्यासाठी समोर केलं त्यांच्या नावानं अक्षरशः जमीनसुद्धा नाही, 1 गुंठासुद्धा जमीन नाही आणि म्हणूनच हे न्यायालयाच्या लक्षात आलं, त्यांनी जामीन मंजूर केला आहे। राजकीय दबावापोटी आहे का तक्रार? 100% स्थानिकचे तिथले आमदार आहेत, त्यांच्या विरोधामध्ये मी विधानसभेला निवडणूक लढलो आणि त्याच्यामुळे हे राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी माझ्यावर त्यांचेच ठेकेदार आहेत सर्व। त्यामध्ये त्यांना समजले की आपल्याला जेलमध्ये गेल्यापेक्षा प्रशांत डिक्कलला जेलमध्ये घालण्यासाठी काहीतरी समोर एखादं हे करायचं आणि तक्रार द्यायचं, त्याच राजकीय द्वेषापोटी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मला त्यांनी माझ्यावर असा डावपेच षडयंत्र रचून मला या ठिकाणी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले। त्याच्या विरोधात तुम्ही वरच्या न्यायालयात जाणार आहात का? मी माझ्यावर जो अन्याय केला, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अक्षरशः या प्रकल्पा बाधित शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा या ठेकेदारांनी प्रयत्न केला आहे। माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले यासाठी मी हायकोर्टामध्ये जाणार आहे आणि इथं तर न्यायालयाने सांगितलं, परंतु हे बाब मला हायकोर्टाच्या लक्षात आणून यासाठी FIR करायचा विषय असेल, ज्या अधिकाऱ्याच्या आधी कोणाकोणा नेत्याशी बोलणं झालं त्या संबंधित CDR असतील, या सर्व प्रकरणाची चौकशी करून ज्यांनी माझ्यावर खोटे आरोप करण्यासाठी मला जेल घालण्यासाठी अधिकारी असो की स्थानिक नेते मंडळी असो त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी मी न्यायालयात दाद मागणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।